नमस्कार, श्री गुरुदेव दत्त आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे। तर आज आम्ही चाललेलो आहोत खंडेराजुरीला आणि तिथे ब्रह्मनाथाची यात्रा आहे आणि यात्रेसाठी आम्हाला आमंत्रण आलेलं आहे त्यांच्याकडून। तर आम्ही आता यात्रेला चाललेलो आहोत। जाता जाता ताईंच्या घरी सुद्धा जाणार आहे। तर तुम्हाला दाखवते मी आम्ही कुठे कुठे जाणार आहे ते। तर अशा तऱ्हेने आमच्या सगळ्यांचं आवरलेलं आहे। धनुचं सुद्धा आवरलेलं आहे, अनुचं आवरलेलं आहे, अक्षरा सुद्धा आवरून आलेली आहे। अथर्व येणार होता पण त्याचं काहीतरी कॉलेजमध्ये काम असल्यामुळे तो कॅन्सल झाला। तर आता आम्ही एवढी सगळी जण चाललेलो आहेत। आजोबा आहेत आमच्या बरोबर, आम्ही तिघी, धनु, अक्षरा, अनन्या आणि आजोबा एवढे जण आम्ही चाललेलो आहोत। चला आता आम्ही ताईंच्या घरी आलेलो आहोत। ताईने घेतला ना, छान आहे सोफा सेट। कवा आणला ग? मागच्या आठवड्यात कुठून आणला? इथं करून घेतला। फॅन लावतो मग जरा कालवणाला फोडणी दिली तर तू जरा हिरवळ काय ताईंचा इथे चाललेला आहे चहा करायचं। या चहा प्यायला। मी केसाला मेहंदी लावायला नाही पांढरी शुभ्र आमची पण तसंच झालं। सकाळी पेले तुम्हाला घेतला की असा मिळत नाही, म्हणजे आपल्याला पाहिजे त्या आकारात। तर आता आम्ही खंडेराजुरी येथे पाहुण्यांच्या घरामध्ये आलेलो आहोत। तर त्यांची स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे, तुम्ही पाहू शकता। इथं भजी, चपात्या वगैरे सर्व चालू आहे त्यांचं काम। तर आम्ही आल्यानंतर थोडासा सरबत चहा झालं, त्यानंतर थोड्याशा गप्पा झाल्या आणि त्यानंतर आम्ही आजीजवळ थोडा वेळ बसलो आणि मावशींचं इथं भजीचं पीठ म्हणजे भजीचं पीठ तयार करायचं सुरू आहे। अर्चनाताई मालगावच्या आजीसुद्धा आहेत। तर आम्ही खूप छान गप्पा मारल्या। मी आहेत वैशालीताईची आजी म्हणजे आईची आई, त्यांच्यासोबत सुद्धा थोडा वेळ आम्ही घालवला। इथं तेजाचं चाललंय बासुंदी हलवायचं आणि भजी झालेले आहेत, सगळं जेवण तयार झालेलं आहे। भाजी काय केली असं बघ, वांग्याची भाजी केल्या, आमटी, भजी, बासुंदी, चपाती। मी काय के भात, हा इथं भात केलाय, छान। होय होय बरं आहे की, तुमचं बरं आहे? तर मस्त अशी जेवणाची ताटं झालेली आहेत करून। तर आता आम्ही सगळेजण जेवायला बसणार आहोत आणि जेवून झाल्यानंतर आम्ही देवदर्शनासाठी जाणार। पाहुण्यांची ताटं झालेली आहेत, आता सगळ्या पुरुष मंडळींची जेवण झालेली आहेत आणि आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत। आणि तेजाचा काही सोमवार आहे त्यामुळे ती जेवणार नाही, संध्याकाळी सोडणार आहे सोमवार। आमचं सगळ्यांचं जेवण आलेलं आहे। तर आम्ही आता जाणार आहोत देवदर्शनासाठी सगळी। तर आमच्या सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही ब्रह्मनाथाच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत। तर इथं मंदिरासमोर खूप मोठं स्थळ आहे। तर आम्ही निघालेलो आहोत देवदर्शनासाठी आणि इथं म्हणजे श्रावण महिन्यात असं खूप छान हिरवळ असं होतं आणि खूप छान पर्यटन स्थळ आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे गाड्या वगैरे आलेल्या आहेत यात्रेसाठी, भरपूर म्हणजे थोडीफार गर्दी आहे। ही यात्रा पहाटे असते त्यामुळे थोडीशी दुकाने अजून आहेत शिल्लक, थोडीशी गेलेली आहेत। तर पहाटे यात्रा असते
त्यानंतर दुपारी थोडीफार आणि संध्याकाळी इथे कोणी सुद्धा थांबत नाही. तर आता आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि ब्रह्मनाथाची सजावट बघा तुम्ही कशी केलेली आहे. आणि हे द्राक्षांचं डेकोरेशन केलेलं आहे, म्हणजे द्राक्षांची माळ देवाला घातलेली आहे. आणि खूप छान असं दर्शन झालं. गर्दी कमी असल्यामुळं व्यवस्थित दर्शन झालं. तर इथे पालखीसुद्धा रात्री पालखी निघाली होती आणि पालखी इथे ठेवलेलीच होती. आणि इथे पालखीमध्ये मूर्तीसुद्धा आहेत. तर तुम्ही बघू शकता असं हे ब्रह्मनाथ हे देवस्थान आहे. खूप छान आणि खूप छान असं पर्यटन स्थळसुद्धा आहे. तर पावसाळ्यामध्ये खूप असं हिरवळ होतं आणि तलाव तर खूप सुंदर आहे. खूप मोठा असा तलाव आहे इथे. आणि ही बाहेर अशी देवीची मूर्तीसुद्धा, ही देवीची मूर्ती आहे बाहेरच्या बाजूचे. त्यानंतर आम्ही मंदिराला एक प्रदक्षिणा मारली आणि इथे कोणता तरी कार्यक्रम सुरू होता. तर आम्ही देवाला प्रदक्षिणा मारून जरा बाजूच्या साईडला म्हणजे इथून शेजारीच नवनाथांचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये सुद्धा आम्ही जाणार आहोत. तर ते सुद्धा मंदिर तुम्हाला मी दाखवते. हे नवनाथाचं मंदिर आणि इथं नवनाथांच्या पादुका आहेत. तर अशी आख्यायिका आहे की ते नवनाथ महाराज येऊन गेलेले आहेत, म्हणजे गोरक्षनाथ येथे येऊन गेलेले आहेत. तर इथे पादुका आहेत. आणि हे झाड पाहू शकता तुम्ही, असं कसं पिळा घातल्यासारखं झाड आहे हे. संपूर्ण म्हणजे मुळीपासूनचे शेंड्यापर्यंत असं पीळ पडलेलं झाड आहे. तर याची सुद्धा काहीतरी आख्यायिका आहे. तर आम्ही त्यानंतर फोटोशूट केलं व पुढील प्रवासासाठी निघालो. तर आम्ही आता दंडोबा या तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.